नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. तुमच्या खात्यात 2,000 रुपये आले का? मोठी अपडेट. शेतकरी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले आहेत, पैसे आले आहेत का हे कसे तपासायचे, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला हेही सांगणार आहोत की जर पैसे आले नसतील तर काय करायचे. सर्वप्रथम मोठी अपडेट. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज प्राप्त होऊ लागले आहेत. अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची पुष्टी देखील केली आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाल्याचे SMS सुद्धा प्राप्त झाले आहेत. मात्र काही शेतकरी बांधवांना अजूनही पैसे जमा झाल्याचे मेसेज आलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की आपल्याला पैसे मिळणार की नाही. तर मित्रांनो, घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण शासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत. काही खात्यांमध्ये आज पैसे जमा होतील, तर काही खात्यांमध्ये उद्या, तर काही खात्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये पैसे जमा होऊ शकतात. मित्रांनो, पुढे मी तुम्हाला तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा झाले आहेत की नाही हे मोबाईलवरून कसे तपासायचे, तसेच पैसे न आल्यास काय करायचे याची अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही दररोज शेतकरी योजना, PM किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी, अनुदान आणि शेतीविषयक सर्वात जलद अचूक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. आता महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का हे कसे तपासायचे? पहिली पद्धत, बँक पासबुक अपडेट करा. तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन पासबुक अपडेट करा. ज्या बँक खात्यात तुमचा आधार क्रमांक जोडलेला आहे त्या खात्याशी विशेषतः तपासणी करा. जर पैसे जमा झाले असतील तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये स्पष्टपणे दिसतील. दुसरी पद्धत, मोबाईलवरील SMS तपासा. जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये बँकेमध्ये नोंदणीकृत असेल तर पैसे जमा होताच तुम्हाला बँकेकडून किंवा शासनाकडून SMS प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे मोबाईलवरील सर्व मेसेजेस एकदा तपासून पहा. तिसरी पद्धत, अधिकृत पोर्टल स्टेटस तपासा. शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लाभार्थी स्थिती तपासता येते. तिथे तुमचा अर्ज, पात्रता आणि हप्ता वितरणाची माहिती उपलब्ध असते. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी शेतकरी योजनेविषयी अपडेट मिळत राहतील. शेतकरी बंधूंसाठी सरकारकडून महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. फार्मर ID नसलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. मित्रांनो, यावर्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर ID अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या माहिती डिजिटल पद्धतीने पडताळणीसाठी फार्मर ID प्रणाली लागू करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप फार्मर ID उपलब्ध नाही किंवा ज्यांची नोंदणी पूर्ण नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जर तुमच्याकडे अद्याप फार्मर ID नसेल तर शक्य तितक्या लवकर जवळच्या CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित कृषी विभाग कार्यालयात जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तसेच तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि जमिनीची माहिती योग्य प्रकारे अपडेट आहे का याची खात्री करा, कारण शासनाकडून भविष्यातील अनेक योजना आणि अनुदानासाठी फार्मर ID अनिवार्य केला जाऊ शकतो. म्हणूनच ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप फार्मर ID काढलेला नाही त्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अन्यथा नमो शेतकरी, PM किसान योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आता प्रश्न येतो, जर पैसे जमा झाले नसतील तर काय करायचे? मित्रांनो, अनेक वेळा तांत्रिक अडचणी, बँक पडताळणी, आधार लिंकिंग, KYC आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो. जर तुमची KYC पूर्ण असेल, आधार बँक खात्याशी लिंक असेल आणि तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. शासनाकडून पुढील काही दिवसात तुमच्या खात्यात देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांची KYC अद्याप पूर्ण झालेली नाही किंवा आधार लिंकिंगमध्ये अडचण आहे त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. आणखी एक महत्त्वाची सूचना, अलीकडे
अनेक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, OTP किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. आता आपण PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी मिळणार याकडेही नजर टाकणार आहोत. PM किसान लाभार्थ्यांसाठी आणखी एक मोठी खुशखबर आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच आता PM किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची देखील शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 समान हप्त्यामध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. सध्या शेतकरी बांधवांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले असून केंद्र सरकारकडून लाभार्थी यादीची पडताळणी, eKYC आणि आधार संलग्नतेची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप eKYC पूर्ण केलेली नाही किंवा बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही, त्यांना ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावी, अन्यथा पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी योजना दोन्ही योजनेचे लाभ मिळणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना एकत्रितपणे 4,000 रुपये यांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे सर्व कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. PM किसान योजनेच्या पुढील हप्त्याची कोणतीही अधिकृत घोषणा होताच सर्वात आधी माहिती आम्ही आपल्या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा जिल्हा आणि पैसे जमा झाल्याची माहिती इतर शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, अनुदान, कर्जमाफी आणि शेतकरी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. भेटूया अशाच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.